पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचं जे काही हॉल तिकीट आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे ते होण्याची प्रोसेस आता पूर्णपणे सुरू करण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे आणि त्याची PDF तयार करायची आहे, सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते हॉल तिकीट कोणत्या वेबसाईटवरती डाउनलोड करायचं, कसं करायचं, सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि सोबतच बाकीच्या विद्यार्थ्यांचं, राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट कधी डाउनलोड होईल, कधी जनरेट होईल आणि पुण्याची मैदानी चाचणी बाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, समोर तुम्ही बघू शकतात की पुणे शहरचं जे काही ग्राउंड आहे तर पुण्याचं ग्राउंड या ठिकाणी 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याबद्दलच ही अपडेट समोर आलेली आहे. तर पुण्याला ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी आता लवकरात लवकर या ठिकाणी पोलीस भरतीची ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे. आणि सोबतच आता राहिलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, बघा, मैदानी चाचणी 11 तारखेपासून ज्या जिल्ह्यांची सुरू या ठिकाणी करण्यात येणार आहे व होणार आहे त्या जिल्ह्यांचं हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे. फक्त बाकीच्या जिल्ह्यांचं या ठिकाणी राहिलेले आहे आणि ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचं तारखेनुसार या ठिकाणी हॉल तिकीट जनरेट होणार आहे. तर हॉल तिकीटचा या ठिकाणी पहिला टप्पा याच्यामध्ये आता सुरू झालेला आहे. मुंबईच्या हॉल तिकीटचे 3 ते 4 टप्पे असणार आहे. काही विद्यार्थ्यांचा आता 3 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे म्हटल्यावर 3 लाख विद्यार्थ्यांचं ग्राउंड एकाच वेळी नाही होणार, तर ते वेगवेगळ्या दिवशी होईल. आणि सोबतच महत्त्वाचा मुद्दा असा होता की ते वेगवेगळ्या टप्प्यानुसार असणार आहे. मग या ठिकाणी हॉल तिकीटसुद्धा 3 ते 4 टप्प्यांमध्ये तुमचं जनरेट होईल. ज्यांनी अगोदर फॉर्म भरला आहे त्यांचा अगोदर, ज्यांनी मध्येच भरलेला आहे त्यांचं सेकंड नंबरला आणि ज्यांनी शेवटी भरलेला आहे त्यांचं लास्टला या ठिकाणी हॉल तिकीट जनरेट होणार आहे. मग आता तुमचं कधी होईल ते तुम्हाला कळेल. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हॉल तिकीट चेक कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र पोलीसच्या तुम्हाला वेबसाईटवरती क्लिक करून त्या ठिकाणी प्रोसेसमध्ये घुसायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे वेबसाईटवरती क्लिक करून. त्याच्यानंतर तुमचं फॉर्म भरण्याची पूर्ण या ठिकाणी पॅनल म्हणजे जो काही फ्रंट पेज आहे, तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय ते पूर्णपणे ओपन होईल आणि त्या ठिकाणी राईट साईडला तुम्हाला हॉल तिकीटचं ऑप्शन दिसेल ॲडमिट कार्डचं. आणि त्या ठिकाणी जर तुमचं जनरेट झालेलं असेल तर हॉल तिकीट तुम्ही बघू शकतात. नाही जनरेट झालेलं असेल तर नॉट जनरेट दिसेल. या ठिकाणी नॉट जनरेट असेल तर तुमचं ते जनरेट झालं नाहीये आणि जनरेट झालेलं असेल तर तिथं जनरेट नाव दिसेल. जनरेट झालं म्हणजे तुम्ही ते पाहू शकता तुमच्या ग्राउंडची डेट फिक्स झाली आहे असं त्याच्यामधून कळतं, त्याला म्हणतो जनरेट. आणि नॉट जनरेट म्हणजे तुमच्या ग्राउंडची डेट अजून क्लिअर नाहीये, म्हणजे किती तारखेला होईल, मग तुमचं लेट होतं का. आता त्याच्यामध्ये असं नाही की सगळ्याच विद्यार्थ्यांचं 11-12 तारखेला ग्राउंड सुरू होईल, काहींचं 16ला होईल, काहींचं 17ला होईल. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्ही तुमचं हॉल तिकीट रोज चेक करत राहायचंय. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी दिवसामधून 5 मिनिटं लागतील चेक करायला. ते व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे वेबसाईटवरती. ते जनरेट झालेलं असेल तर तुम्हाला ते या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. आणि मुंबईचं मी तुम्हाला बोललेलो आहे 2-3 टप्प्यांमध्ये ग्राउंड होणार आहे, म्हणून तुम्हाला ते वेळोवेळी चेक करायचं आहे. काहींचं आता या ठिकाणी हॉल तिकीट रिलीज झालं, काहींचं नंतर होईल. सांगण्याचा मुद्दा सगळा तुमच्या लक्षात आला असेल. ज्यांच्या ग्राउंडच्या तारखा आलेल्या नाहीये त्यांनी वेट करा, लवकरच तारखा येतील आणि ग्राउंडची प्रॅक्टिस जास्तीत जास्त तुम्हाला करायची आहे. आता याच्या व्यतिरिक्त काही अडचण नसेल तर कमेंटमध्ये विचारा. सगळ्या जिल्ह्यांचं हॉल तिकीट हळूहळू जनरेट होत आहे. त्याच्यामुळे सर्वांना ग्राउंडसाठी ऑल द बेस्ट डे. हॉल तिकीट जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि खास करून तर मुंबईची. तर मुंबईच्या ग्राउंडच्या तारखेमध्ये बदल या ठिकाणी काही झालेला नाहीये. तुमचं ग्राउंड असं नाही की 11 पासूनच सुरू होईल, काहींचं 12ला होईल, काहींचं 13ला होईल. ते टप्प्याटप्प्याने ग्राउंड तुमचं घेतलं जाणार आहे. तर डेटमध्ये बदल एवढाच होईल की या ठिकाणी 11च्या ऐवजी 12ला तुमचं ग्राउंड होईल, परंतु पूर्णपणे जे वेळापत्रक जे झालेलं आहे त्याच्यानुसारच तुमचं ग्राउंड होणार आहे. तारखेमध्ये कुठलाही बदल नाहीये. 11, 12, 13 अशा पद्धतीनेच तुमचं या ठिकाणी ग्राउंड सुरू होईल. आता याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला, तुमचं हॉल तिकीट आलं किंवा नाही या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. किंवा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 7248994648 वरती तुम्ही SMS करू शकतात. तर ठीक आहे, व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि ग्राउंडसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट डे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.